लहानपणापासून ओळखतो तुला. तुझ्या नजरेमध्ये दिसतंय की तू खोटं बोलतोस ते. अरे बाबा, मी कशाला खोटं बोलू? शिव, मी खरंच सांगतोय, मला गुंडांनीच पळवलं होतं. हे बघ, तुला वाटतं तसं काय नाही. ठीक आहे, तुला गुंडांनी किडनॅप केलं होतं बोलतो ना. चल, मानलं, ठेवतो आपण विश्वास. मग आपल्याला एक गोष्ट सांग, त्या गुंडांनी तुला किडनॅप करून इथे स्टोर रूम मध्ये कशाला कोंडून ठेवला? हे बघ शिवा, तुला एकट्याला असं वाटतं यार. मी खरंच सांगतोय, माझ्यावर विश्वास ठेव की. अरे तू माझी लय काळजी करतो ना, त्या काळजी पोटी तुला तसं वाटायले. अरे मला त्या गुंडांनीच पळून नेलं होतं, खरंच सांगतोय. आपल्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांग, तू जे बोलतोय ना ते खरं खरं बोलतोय, मग आपला विश्वास बसेल. चल बोल. शिवा, हे बघ, मी खरंच सांगतो, शपथ घेणे इतपत काय बी गंभीर घडलेलं नाही. खरंच सांगतो, माझं एक काम आहे, मी करून येतो. आलो. नाना, नाना, आलो मी. शिव, नानांना काय झालं? ते इतके तडकाफडकीत का निघून गेले? आपल्याला 100% गॅरंटी शकते, नाना खोटं बोलतोय. नानाला गुंडांनी किडनॅप नव्हतं केलं. काय? मग ती कोण लोक होती ज्यांनी नानांना किडनॅप केलं? चिटकोबा नक्की कसला विधी करतोय आणि हा विधी करून याला नक्की काय साध्य होणार आहे? आता त्या दोघांचा मृत्यू होतोय. अटक मटक सटक. चिटकोबा, दोघांचा मृत्यू? कोण दोघं? आणि ही कुपी कसली आहे? हे विषाची कुपी आहे. हे विष तुला शिवा आणि शक्तीच्या जेवणात मिसळायचंय. लक्षात ठेव, फक्त त्या दोघांच्याच. काही गडबड होता कामा नये. आणि हो, या कुपीबद्दल आपल्या दोघांशिवाय कोणालाही कळता कामा नये. तुझ्या त्या नवऱ्याला, प्रिन्सला पण नाही. हे मायावी विष त्या दोघांच्या पोटात गेलं की दोघही कायमची संपून जातील. लक्षात ठेव, काही गडबड होता कामा नये. होय चिटकोबा. जय बा चिटकोबा. अटक मटक सटक. अम्मा, काय ग, झाला का स्वयंपाक? हो होतं. चला, तू एक काम कर, तू चपाती शेक, मी लाटून घेते. अयो अगं थांब. शक्ती, ते नाना कसे आहेत? नाही, ते सकाळपासून दिसले नाहीत ना, म्हणून आपलं विचारलं. ठीक असतात ना ते? हो मग आता बरे आहेत ते.
शक्ती तुला काय वाटतं ते नानांना त्या गुंडांनी किडनॅप केलं असेल का? अम्मा खरं तर अजून आम्हालाही काही कळलं नाहीये. हे विष सगळ्या जेवणात मिसळून चालणार नाही. हे फक्त शिवशक्तीच्या जेवणात मिसळायचंय. काय करू? कशी संधी साधू? बरं अम्मा स्वयंपाक झाला ना की तुम्ही सगळे जेवून घ्या. मी आणि शिवा जरा बाहेर जाऊन येतोय. हा अरे बापरे, हे दोघं बाहेर जातात. मग त्यांच्या जेवणात विष कधी मिसळू मी? नाही नाही, हे दोघं बाहेर जाता कामा नये. काहीतरी कर भद्रा. अयो शक्ती जेवण झालंच आहे. अम्मा अगं खूप महत्वाचं काम आहे. जेवणा एवढा वेळ नाही आहे आमच्याकडे. आम्ही येतो ना लवकर. किती वेळ लागतोय? 5 मिनिटं ना, जेवून जा. शक्ती विजयलक्ष्मी ते अगदी बरोबर बोलल्यात बघ. न जेवता कुठेही बाहेर जायचं नाही. चांगलं नसतं ते. आणि न जेवता घराबाहेर पडलं ना की आईला बरं नाही वाटत. आणि म्हणूनच मी सुद्धा त्याच हक्काने तुला सांगेन, न जेवता घराच्या बाहेर पडायचं नाही. जेवायचं आणि मग बाहेर जायचं. जेवशील ना? हो. ठीक आहे. शक्ती, आज काही झालं तरी मी तुला घराबाहेर जाऊच देणार नाही. कारण आज तू घराबाहेर पडशील ते सरळ तिरडीवरूनच. ही भद्रा चेटकोबाकडे गेली खरी, पण आता तो चेटकोबा तिला काय सुचवतो काय माहित. काय कळेल. तू आत ये, बाहेर का उभा आहेस? काही बोलायचं होतं तुला? ते कोरोना भाऊंची बॉडी पोलीस घेऊन गेलेत, पण त्यांचं क्रियाकर्म तर आपल्यालाच करावं लागेल ना. आणि त्यांच्या गुन्ह्याचा तपास पण करावा लागेल. त्याची काही गरज नाही. गरज नाही म्हणजे? ते कोरोना भाऊ तुमच्याकडे इतकी वर्ष काम करत होते, तुमचे जवळचे होते, एवढे विश्वास होते. गळा चिरून खून झाला त्यांचा. तो कोणी केलं, का केलं, तुम्हाला जाणून नाही घ्यायचं. आणि तुला असं का वाटतं मला जाणून नाही घ्यायचं? ऑफकोर्स मला जाणून घ्यायचंय, पण